2001 साली परेश मोकाशी यांचे मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हे नाटक आलं होतं, जे प्रेक्षकांच्या स्मरणात राहिलं आहे। त्यावेळी लोकांनी हे अतरंगी नाटक उचलून धरलं होतं। आता या नाटकावर परेश मोकाशी त्याच नावाचा चित्रपट घेऊन येत आहेत। मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी ह्याचे लेखन आणि दिग्दर्शन परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी केले। ही जोडी म्हणजे सिनेमा हिटच असणार हे समीकरण पक्का आहे। या जोडीने हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी, ची आणि ची चौका, आत्मा पॅम्पलेट, वाळवी, नाचग घुमा असे नाविन्यपूर्ण आणि जबरदस्त सिनेमे काढले आहेत। नुकताच मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या त्यांच्या नव्या चित्रपटाचा मजेशीर टीजर प्रसिद्ध झाला। टीजर पाहिल्यावर चित्रपट तुफान विनोदी असणार हे आपल्याला समजून येतं। चला तर टीजरचा रिव्ह्यू करूया। हा सिनेमा म्हणजे बोंबिलवाडीसारख्या छोट्या गावात विनोदी घटना घडत असतात आणि त्या दुसऱ्या जागतिक महायुद्धाशी निगडीत आहेत अशी फार्सिकल कॉमेडी गोष्ट म्हणजे हा सिनेमा आहे। हे पहिल्या सीनमध्ये आपल्याला दिसून येतं। दुसरे महायुद्ध म्हणजे हिटलर आलाच। ॲडॉल्फची मध्यवर्ती भूमिका कॉमेडी किंग प्रशांत दामले यांनी साकारली आहे। कोणा राजाशी त्यांचे फोनवर चाललेले बोलणे दाखवत टीजर सुरू होतो। हाताशी तोंडाशी कळ्याशी, ओके पाळले बोके खोक्यावर खोके, बॉडीवर डोके असे विचित्र संभाषण फोनवर चालत हा टीजर सुरू होतो। म्हणजे एकूणच चित्रपट मॅड कॉमेडी असणार हे पक्के होते। नंतर हिटलर रूपी प्रशांत दामले फोनवर बोलताना हाजी हाजी, नाझी नाझी अशी शाब्दिक कोटी करत एकूण टीजरचा कॉमेडी मूड सेट करतात। पहिला सीन कट झाल्यावर दुसऱ्या सीनमध्ये एक कुटुंब गोलाकार बसून एका हातबॉम्बकडे कुतूहलाने पाहताना दिसतं। या कुटुंबात गीतांजली कुलकर्णी, वैभव मांगले, प्रणव रावराणे, रितिका श्रोत्री, सुनील अभ्यंकर, मनमीत पेन असे अतरंगी सदस्य असतात। घरातलीच एका अवली होतकरू सायंटिस्टने तो बॉम्ब बनवल्याचे समोर येते। बॉम्ब म्हणजे काय, अळूची वडी आहे का घरी बनवायला? कोणाचा जीवही गेला असता असे घाबरत गीतांजली कुलकर्णी बोलतात। यावर बॉम्ब हा जीव घेण्यासाठीच बनवला जातो असे प्रणव रावराणे बोलून जातो आणि तोंडावर हसू येते। यावेळी कुटुंबाचे अतरंगी चाळे थिएटरमध्ये बघायला मजा येईल यात तीळमात्र शंका नाही। नंतर इंग्लंडचे तत्कालीन पंतप्रधान चर्चिल दिसून येतात। हा रोल आनंद इंगळे यांनी साकारला आहे। इंग्लंड आणि जर्मनी युद्धाची तयारी करतानाचा हा सीन आहे। यावेळी अचानक हिटलर प्रशांत दामले चर्चिल यांच्या तळावर विमानाने बॉम्ब हल्ला करून युद्ध सुरू झाल्याची ग्वाही देतो। मुळात मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीची कथाच भन्नाट आहे। अशी कॉमेडी हल्ली सहसा पाहायला मिळत नाही। सध्या फार्सिकल गोष्टीवर सिनेमे बनत नाही, त्यामुळे प्रेक्षकांनी ही संधी सोडता कामा नये। सध्याच्या काळात लोकांच्या भावना तीव्र झाल्या आहेत, त्यामुळे कधी कुठल्या गोष्टीने लोक भडकतील हे सांगता येत नाही। त्यामुळे फार्सिकल कॉमेडीला कोणी सहसा हात लावत नाही। नाटकाच्या काही मर्यादा असतात, त्यामुळे कथा फुलवताना काही गोष्टी दाखवता येत नाही। मात्र चित्रपटात जास्त मोठ्या कॅनव्हासवर त्या गोष्टी दाखवून विनोदाची एक वेगळी उंची गाठता येते। म्हणून नाटकापेक्षा चित्रपट जास्त कॉमेडी असणार हे नक्की आहे। परेश मोकाशी यांनी नाटक जसे तसे न उचलता त्यात काही परिणामकारक बदल केले, जेणेकरून चित्रपट पाहताना आणखी मजा येईल। एकूणच मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हा सिनेमा मस्ट वॉच आहे। परेश मोकाशी यांच्या कथेवर आणि दिग्दर्शनावर डोळे बंद करून विश्वास ठेवता येईल। आता त्याचबरोबर प्रशांत दामले, आनंद इंगळे, वैभव मांगले, गीतांजली कुलकर्णी, अद्वैत दादरकर, प्रणव रावराणे, रितिका श्रोत्री, सुनील अभ्यंकर, मनमीत पेम अशी तगडी स्टारकास्ट आहे। त्यामुळे आपले 2-3 तास भन्नाट आनंदाने घालवायचे असतील तर 1 जानेवारीला चित्रपटगृहाला नक्की भेट द्या।